Hi, today we are going to learn lesson number 1, introduction म्हणजे ओळख, what काय, where कुठे, how कसे and when केव्हा. तर याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. रशिदास क्वेश्चन. तर ही रशिदा आहे, तर तिला एक प्रश्न पडलाय. रशिदा सॅट रीडिंग द न्यूजपेपर. रशिदा पेपर वाचत बसलेली होती. सडनली हर आईज फेल ऑन अ स्मॉल हेडलाईन. अचानक तिला एक छोटीशी हेडलाईन दिसली. 100 years ago. ती काय होती हेडलाईन? तर 100 years ago म्हणजे 100 वर्षांपूर्वी. हाऊ शी वंडर्ड. ती म्हणली हे कसं काय शक्य आहे? कुड एनीवन नो व्हॉट हॅड हॅपन्ड सो मेनी इयर्स ॲगो. इतक्या वर्षांपूर्वी काय घडलं असेल हे कोणाला कसं काय कळू शकतं? याच्याबद्दल तिला आश्चर्य वाटलं. फाइंडिंग आउट व्हॉट हॅपन्ड. तर काय घडलं असेल हे कसं शोधायचं? येस्टरडे यू कुड लिसन टू द रेडिओ, वॉच टेलिव्हिजन, रीड अ न्यूजपेपर. तर तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही काल काय केलं, तर तुम्ही सांगाल की मी रेडिओ ऐकला, टी व्ही बघितली, न्यूजपेपर वाचला, हे तुम्ही सांगू शकता. लास्ट इयर मागच्या वर्षीचं विचारलं तर आस्क समबडी हू रिमेंबर्स. कोणाला आठवेल का की मागच्या वर्षी तुम्ही या दिवशी काय करत होतात? बट व्हॉट अबाउट लॉंग लॉंग ॲगो. पण खूप खूप वर्षापूर्वीचं कसं काय आपल्याला समजू शकतं? लेट अस सी हाऊ इट कॅन बी डन. तर चला बघूया की हे कसं आपण इतक्या वर्षांपूर्वीची माहिती आपण गोळा करतो, ते आपण आता बघणार आहोत. व्हॉट कॅन वी नो अबाउट द पास्ट. आपल्याला पास्टबद्दल म्हणजे जो घडून गेलेला काळ आहे, भूतकाळ आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? देअर आर सेव्हरल थिंग्स वी कॅन फाइंड आउट. तर अशा काही गोष्टी आहेत, पुष्कळ गोष्टी आहेत ज्या आपण शोधू शकतो. व्हॉट पीपल एट. लोक त्या काळामध्ये काय खात होती. द काइंड्स ऑफ क्लोथ्स दे वोअर. कशा प्रकारचे कपडे घालत होती. द हाऊसेस इन विच दे लिव्ड. ते कशा प्रकारच्या घरामध्ये राहत होती. तर ह्या गोष्टी आपण शोधू शकतो. वी कॅन फाइंड आउट अबाउट द लाईव्ज ऑफ हंटर्स, हर्डर्स, फार्मर्स, रूलर्स, मर्चंट्स, प्रीस्ट, क्राफ्ट्सपर्सन्स, आर्टिस्ट, म्युझिशियन्स अँड सायंटिस्ट. आणि त्या काळामधल्या जे शिकारी आहेत, हर्डर्स म्हणजे मेंढपाळ म्हणजे मेंढ्या चरणारे, त्यानंतर फार्मर म्हणजे शेतकरी, रूलर्स म्हणजे जे राजे होते, राज्यकर्ते होते, मर्चंट्स म्हणजे व्यापारी, प्रीट्स म्हणजे जे पुजारी होते, क्राफ्ट पर्सन म्हणजे जे कारागीर होते, वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवणे, विणकाम करणे, अशा प्रकारचे कारागिरी, आर्टिस्ट होते, कलाकार होते, म्युझिशियन संगीतकार, आणि जे शास्त्रज्ञ होते, तर त्यांचं जीवन कशा प्रकारचं होतं ते आपण माहिती करून घेऊ शकतो. वी कॅन ऑल्सो फाइंड आउट अबाउट द गेम्स चिल्ड्रन प्लेड, द स्टोरीज दे हर्ड अँड द प्लेस दे सॉ, द सॉंग्स दे सॅंग. त्याचप्रमाणे त्या काळामधली जी लहान मुले आहेत, कोणत्या प्रकारचे खेळ खेळायची, कोणत्या गोष्टी ऐकायची, कोणते खेळ त्यांनी बघितले आहेत, कोणती गाणी त्यांनी म्हटली आहेत, गायली आहेत, तर हे सुद्धा आपण शोधू शकतो. वेअर डिड पीपल लिव्ह. लोक कुठे राहत होते. फाइंड द रिव्हर नर्मदा ऑन मॅप 1 पेज 2. आता इथे ह्या पेज 2 वरती एक मॅप दिलेला आहे. ठीक आहे, फिजिकल मॅप ऑफ द सबकॉन्टिनेंट. तर ह्याच्यामध्ये आपल्याला नर्मदा नदी शोधायची आहे. तर इथे आहे बघा ही नर्मदा रिव्हर, अशी इकडे चाललेली आहे. ठीक आहे, तर ही जी नर्मदा नदी आहे ती आपण शोधली. पीपल हॅव लिव्ड अलॉंग द बँक्स ऑफ दिस रिव्हर फॉर सेव्हरल 100,000 इयर्स. हजारो वर्षांपूर्वी लोक या नदीच्या किनाऱ्यावरती, बँक म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरती राहत होती. सम ऑफ द अर्लिएस्ट पीपल हू लिव्ड हिअर वेअर स्किल्ड गॅदरर्स. जे सर्वात सुरुवातीला जी लोक या नदीच्या किनारी राहिली, तर ते कुशल गॅदरर्स म्हणजे गोळा करणारे होते. दॅट इज म्हणजेच पीपल हू गॅदर्ड देअर फूड. गॅदरर्स म्हणजे लोक जे त्यांचं अन्न गोळा करतात. दे न्यू अबाउट द वास्ट वेल्थ ऑफ प्लांट्स इन द सराउंडिंग फॉरेस्ट अँड कलेक्टेड रूट्स, फ्रूट्स अँड अदर फॉरेस्ट प्रोड्यूस फॉर देअर फूड. तर ही जी लोक होती, तर त्यांना आपल्या आजूबाजूच्या जंगलामध्ये जी वनस्पती आहेत, झाडे आहेत, तर ती एक
खूप मोठी त्यांच्याकडं नैसर्गिक संपत्ती होती. वेल्थ म्हणजे काय, संपत्ती होती. म्हणजे ते जंगल जे आहे ते वेगवेगळ्या झाडांनी भरलेलं होतं आणि त्या झाडांपासून मग रूट्स कसे गोळा करायचे जे आपण खाऊ शकतो, त्याला कंदमुळे असं म्हणतात, किंवा त्यांचे फ्रूट्स, फळे आपण खाऊ शकतो, किंवा अजून जे काही त्याच्यातून मिळणारे जे पदार्थ आहेत ते आपण आपलं फूड म्हणून खाऊ शकतो, याचं त्यांना खूप माहिती होती. दे अल्सो हंटेड ॲनिमल्स, त्याचप्रमाणे ते प्राण्यांची शिकार करत असत. नाव फाइंड द सुलेमान अँड किरथर हिल्स टू द नॉर्थ वेस्ट. आता ही नॉर्थ साईड आहे आणि ही वेस्ट. नॉर्थ वेस्टला इथे बघा ही सुलेमन आणि किरथर हिल्स आहेत. Some of the areas where women and men first began to grow crops such as wheat and barley about 8,000 years ago are located here. तर सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा स्त्री आणि पुरुष यांनी मिळून गहू आणि बार्ली यांचं पीक या ठिकाणी घेतलेलं होतं 8,000 वर्षांपूर्वी. People also began rearing animals like sheep, goat and cattle and lived in villages. आणि याच ठिकाणी लोकांनी मग रिअरिंग ॲनिमल्स म्हणजे प्राणी पाळायला सुद्धा सुरुवात केली. तर शीप म्हणजे मेंढी, गोट म्हणजे शेळी, कॅटल म्हणजे गुरे म्हणजे गाई, म्हैस, बैल यांसारखी गुरे पाळायला सुरुवात केली आणि खेड्यांमध्ये गाव वसवून ते तिथं राहू लागले. लोकेट द गारो हिल्स टू द नॉर्थ ईस्ट अँड द विंध्याज इन सेंट्रल इंडिया. आता इथे बघा ह्या नॉर्थ ईस्टला गारो हिल्स आहेत आणि इथं सेंट्रलला विंध्य आहेत, विंध्य पर्वतरांगा आहेत. देअर वेअर सम ऑफ द अदर एरियाज वेअर ॲग्रिकल्चर डेव्हलप्ड. हे जे एरिया आहेत गारो हिल्स आणि विंध्य, तर इथे शेतीचा शोध लागला आणि शेती डेव्हलप झाली, म्हणजे शेतीमध्ये अजून प्रगती झाली, प्रोग्रेस झाली. द प्लेसेस वेअर राईस वॉज फर्स्ट ग्रोन आर टू द नॉर्थ ऑफ द विंध्याज. हे जे विंध्य भाग आहे तर त्याच्या नॉर्थ साईडला इथे तांदळाचं पीक पहिल्यांदा घेण्यात आलं. ट्रेस द रिव्हर इंडस अँड इट्स ट्रिब्युटरीज. आता रिव्हर इंडस शोधायची आहे आपल्याला आणि त्याच्या ट्रिब्युटरीज. इथे बघा ही इंडस रिव्हर आहे आणि हे या तिच्या ट्रिब्युटरीज आहेत. ट्रिब्युटरीज आर स्मॉलर रिव्हर्स दॅट फ्लो इन टू अ लार्जर रिव्हर. आता ट्रिब्युटरीज म्हणजे काय, तर छोट्या छोट्या नद्या असतात ज्या की मोठ्या नदीमध्ये मिक्स होतात, मिळतात. About 4,700 years ago, some of the earliest cities flourished on the banks of these rivers. 4,700 years पूर्वी, वर्षांपूर्वी ह्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत तर त्याच्या किनाऱ्यावरती जे सुरुवातीचे जे शहरे वसली किंवा सुरुवातीची जी शहरे उदयाला आली तर ते इथे आली. Later, about 2,500 years ago, cities developed on the banks of the Ganga and its tributaries and along the sea coast. आणि त्यानंतर 2,500 years नंतर, वर्षांनंतर गंगा नदी किनारी आणि त्याच्या ही गंगा नदी आहे आणि त्याच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्यांच्या किनाऱ्यावरती जी शहरे आहेत ती डेव्हलप झाली. लोकेट द गंगा अँड इट्स ट्रिब्युटरी कॉल्ड द सन. हे बघा इथे ही गंगा नदी आहे आणि त्याची ट्रिब्युटरी ही आहे सन रिव्हर. ठीक आहे. इन एन्शियंट टाइम्स द एरिया अलॉंग दीज रिव्हर्स टू द साऊथ ऑफ द गंगा वॉज नोन ॲज मगधा. तर ही गंगा नदी, ही सन नदी आणि त्याच्या आजूबाजूचा जो साऊथ साईडचा जो भाग आहे, साऊथ म्हणजे इथला खालचा जो भाग आहे तो मगध या नावाने ओळखला जायचा. नाव लाईंग इन द स्टेट ऑफ बिहार. आता कुठे आहे तर बिहारमध्ये तो भाग येतो. इट्स रूलर्स वेअर व्हेरी पॉवरफुल अँड सेट अप अ लार्ज किंगडम. तर ह्या मगधवरती जे राज्य करणारे राजे होते तर ते खूप पॉवरफुल होते, ताकदवर होते आणि त्यांनी खूप मोठं त्यांचं साम्राज्य निर्माण केलं होतं. किंगडम्स वेअर सेट अप इन अदर पार्ट्स ऑफ द कंट्री ॲज वेल. त्यांचं जे राज्य होतं ते देशाच्या दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा होतं. थ्रू आउट पीपल ट्रॅव्हल्ड फ्रॉम वन पार्ट ऑफ द सब कॉन्टिनेंट टू अनादर. लोक
हा जो सब कॉन्टिनेंट आहे तर त्याच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये ट्रॅव्हल करायचे, प्रवास करायचे. द हिल्स अँड हाय माउंटन्स इन्क्लुडिंग द हिमालयाज, डेझर्ट्स, रिव्हर्स अँड सीज मेड जर्नीज डेंजरस ॲट टाइम्स बट नेवर इम्पॉसिबल. तर जे हिल्स होते, उंच उंच पर्वत होते, त्याच्यामध्ये हिमालय पर्वत येतो, डेझर्ट्स म्हणजे वाळवंट होते, नद्या होते, समुद्र होते. त्याच्यामुळे हा जो प्रवास करणं आहे ते खूप डेंजरस होतं, कठीण होतं, अवघड होतं, पण इम्पॉसिबल, अशक्य नव्हतं. सो मेन अँड वुमेन मूव्ड इन सर्च ऑफ लाईव्हलीहूड ॲज अल्सो टू एस्केप फ्रॉम नॅचरल डिझास्टर्स लाईक फ्लड्स ऑर ड्राफ्ट्स. आणि म्हणून एका भागातले जे माणसे होती, स्त्रिया होती, ती त्यांचं जे लाईव्हलीहूड आहे म्हणजे जे जगण्याचं साधन आहे त्याच्यासाठी, किंवा एका ठिकाणी समजा पूर आला किंवा दुष्काळ पडला तर त्या ठिकाणाहून दुसरीकडे मूव्ह व्हायचे, दुसरीकडे ते जायचे, स्थलांतरित व्हायचे. समटाईम्स मेन मार्च्ड इन आर्मीज कॉन्करिंग अदर्स लँड्स. कधी कधी जी माणसे होती, पुरुष होते, तर ते आर्मीमध्ये सैनिक बनायचे आणि दुसऱ्या भागाला जिंकून घ्यायचे. बिसाइड्स मर्चंट्स ट्रॅव्हल्ड विथ कॅराव्हॅन्स ऑर शिप्स कॅरिंग व्हॅल्युएबल गुड्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. जे व्यापारी होते ते कॅराव्हॅन्स बघितले का तुम्ही, गाडीमध्येच घर असतं अशा प्रकारचं, किंवा शिपमध्ये प्रवास करायचे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणांवरून जे व्हॅल्युएबल गुड्स आहेत म्हणजे मौल्यवान वस्तू आहेत तर ते घेऊन यायचे. अँड रिलिजियस टीचर्स वॉक्ड फ्रॉम विलेज टू विलेज, टाउन टू टाउन, स्टॉपिंग टू ऑफर इन्स्ट्रक्शन अँड ॲडवाईस ऑन द वे. आणि जे रिलिजियस टीचर्स होते म्हणजे जे धर्मगुरू होते ते गावागावातून शहरामधून जायचे आणि एखाद्या ठिकाणी थांबून त्यांचे जे उपदेश आहेत, त्यांचे जे सल्ला आहे तर ते तिथल्या लोकांना देत असत. फायनली सम पीपल परहॅप्स ट्रॅव्हल ड्रिवन बाय अ स्पिरिट ऑफ ॲडव्हेंचर वॉन्टिंग टू डिस्कवर न्यू अँड एक्साइटिंग प्लेसेस. शेवटी काही अशी लोकं होती जे ॲडव्हेंचरसाठी म्हणजे त्यांना काहीतरी साहस करायचं होतं त्यासाठी, किंवा दुसरी जागा, अजून एक्साइटिंग प्लेस जी जागा आहेत त्या शोधण्यासाठी प्रवास करत. ऑल दिस लीड टू द शेअरिंग ऑफ आयडियाज बिटवीन पीपल. आणि या प्रवासांमुळे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोक जाण्यामुळे ज्या एकमेकांचे ज्या आयडिया होत्या, कल्पना होत्या, ते लोक एकमेकांमध्ये शेअर करू लागले. व्हाय डू पीपल ट्रॅव्हल नाउडेज? आता आपण बघितलं की त्या काळामध्ये लोक का फिरत होती, एका ठिकाणाहून दुसरीकडे का जात होती, तर पूर आला, दुष्काळ पडला किंवा एखादं आक्रमण झालं, हल्ला झाला तर लोक आपली जागा सोडून दुसरीकडे जात होती, किंवा त्यांना जे जगण्यासाठी जे साधन लागत आहे ते त्या ठिकाणी भेटत नसेल तर त्यासाठी ते दुसऱ्या ठिकाणी जात होते. कोण साहस म्हणून, आवड म्हणून, दुसरी जागा शोधावी म्हणून लोक प्रवास करत होते. पण आताच्या काळामध्ये लोक का ट्रॅव्हल करतात, का प्रवास करतात? लुक ॲट मॅप 1 वन्स मोर. आता हा जो मॅप 1 आहे तो परत एकदा बघा. हिल्स, माउंटन्स अँड सीज फॉर्म द नॅचरल फ्रंटियर्स ऑफ द सबकॉन्टिनंट्स. तर हे जे हिल्स आहेत, माउंटन्स आहेत, तर त्यांनी या सबकॉन्टिनंट्सची फ्रंटियर म्हणजेच बाउंड्री तयार केलेली आहे. While it was difficult to cross these frontiers, those who wanted could and did scale the mountains and क्रॉस द सीज. तर तुम्ही बघितलं तर हे जे फ्रंटियर्स म्हणजे हे ज्या सीमा आहेत, ह्या बाउंड्री आहेत, तर त्या क्रॉस करणं खूप अवघड आहे. तरीसुद्धा अशी काही लोकं आहेत तर त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी हे पर्वतसुद्धा क्रॉस केलेले आहेत आणि समुद्रसुद्धा क्रॉस करून ते आलेले आहेत. पीपल फ्रॉम अक्रॉस द फ्रंटियर्स अल्सो केम इन टू द सबकॉन्टिनंट अँड सेटल्ड हिअर. आणि जी लोकं सीमेबाहेरची होती, बाउंड्री बाहेरची होती, ते सुद्धा या सबकॉन्टिनेंटमध्ये आले आणि तिथे ते स्थिर झाले, स्थायिक झाले, सेटल झाले. दीज मुवमेंट्स ऑफ पीपल इनरिच्ड अवर कल्चरल ट्रॅडिशन्स. आणि असं लोकांच्या ज्या मुवमेंट झाले म्हणजे बाहेरून आपल्या सबकॉन्टिनेंटमध्ये आले, तर त्यामुळे आपलं जे कल्चरल ट्रॅडिशन आहे म्हणजे आपली जी सांस्कृतिक रूढी परंपरा आहेत तर त्या अजून इनरिच झाल्या, संपन्न बनल्या. पीपल हॅव शेअर्ड न्यू वेज ऑफ carving stone, composing music, and
इवन कुकिंग फूड ओव्हर सेव्हरल हंड्रेड्स ऑफ इयर्स. लोकांनी मग आता दुसरी लोकं आल्यामुळे नवीन नवीन आयडिया मिळाल्या. त्याच्यामुळं जे स्टोन कार्विंग आहे म्हणजे शिल्पकला आहे, म्हणजे दगडाला एक आकार देण्याची जी कला आहे, तर त्याचा एक वेगळ्या प्रकारे करू लागले. वेगळ्या प्रकारचं म्युझिक तयार होऊ लागलं आणि जेवण बनवण्याची सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आपल्याला मिळाल्या. आणि हे सर्व 100 ऑफ इयर्स ॲगो म्हणजे खूप शतकांपूर्वी झालेलं आहे. आता इथे अजून या मॅपबद्दल आपल्याला थोडी माहिती दिलेली आहे. फेसिंग पेज. दिस इज अ मॅप ऑफ साऊथ एशिया इन्क्लुडिंग द प्रेझेंट कंट्रीज ऑफ इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूटान अँड श्रीलंका. तर हा जो आहे साऊथ एशियाचा मॅप आहे. त्याच्यामध्ये आत्ताच्या ज्या सगळ्या कंट्रीज, आत्ता मी जी नावं घेतलं, इंडिया, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूटान, बांगलादेश, तर त्या आहेत. अँड द नेबरिंग कंट्रीजसुद्धा आहेत, अफगाणिस्तान, इराण, चायना अँड म्यानमार. साऊथ एशिया इज ऑफन कॉल्ड अ सब कॉन्टिनेंट बिकॉज although it is smaller than a continent, it is very large and is separated from the rest of Asia by seas, hills and mountains. तर आता ह्या साऊथ एशियाला सुद्धा एक सब कॉन्टिनेंट म्हणतात, कारण जरी हे छोटं असलं कॉन्टिनेंटपेक्षा तरी सुद्धा ते खूप मोठं आहे आणि ते इथल्या समुद्रांमुळे, हिल्समुळे आणि माउंटन्समुळे, पर्वतांमुळे एशियापासून सेपरेट झालेलं आहे, म्हणून याला सब कॉन्टिनेंट असं म्हटलेलं आहे. नेम्स ऑफ द लँड. तर जमिनींची नावे बघूयात आपण. 2 ऑफ द वर्ड्स वी ऑफन यूज फॉर अवर कंट्री आर इंडिया अँड भारत. आपण आपल्या देशासाठी 2 नावे वापरतो, इंडिया आणि भारत. द वर्ड इंडिया कम्स फ्रॉम द इंडस कॉल्ड सिंधू इन संस्कृत. तर इंडिया हे जे नाव आहे ते इंडस जी नदी होती, ज्याला संस्कृतमध्ये सिंधू नदी असं म्हटलं जातं, तर त्याच्यावरून आपल्या देशाला इंडिया हे नाव मिळालं. फाइंड इराण अँड ग्रीस इन युअर ॲटलास. जर तुमच्याकडे ॲटलास असेल, ॲटलास मॅप असेल, तर त्याच्यामध्ये इराण आणि ग्रीसला तुम्ही शोधा. द इरानियन्स अँड द ग्रीक्स हू केम through the northwest about 2500 years ago and were familiar with the Indus called it the Hindos or the Indos, and the land to the east of the river is called India. जे इरानियन्स किंवा जे ग्रीक लोक होते, जे नॉर्थ वेस्ट साईडनी आले, ज्या साईडला इंडस नदी आहे, तर त्यांनी तिथल्या भागाला, इंडसच्या जवळच्या भागाला हिंदोज किंवा इंडोस असं नाव दिलं आणि त्या नदीचा जो पूर्वेकडील भाग आहे, ईस्ट साईडचा जो भाग आहे, त्याला इंडिया असं नाव दिलं. द नेम भारता वॉज यूज्ड फॉर अ ग्रुप ऑफ पीपल हू लिव्ड इन द नॉर्थ वेस्ट अँड हू वेअर मेन्शन्ड इन द ऋग्वेदा. The earliest composition in Sanskrit dated to about 3500 ago. तर भारत हे नाव जे आहे ते काही लोकांचा जो ग्रुप होता, समूह होता, जो नॉर्थ वेस्टमध्ये राहत होते, तर त्यांना ते नाव दिलेलं होतं भारत, ज्याचा उल्लेख, ज्याचं मेन्शन ऋग्वेद, जो की सर्वात जुना ग्रंथ आहे संस्कृतमधला, तर त्याच्यामध्ये आहे, जो की 3500 इयर्स ॲगोचा आहे, पूर्वीचा आहे. लॅटर इट वॉज यूज फॉर द कंट्री. आणि त्यानंतर तर देशासाठी भारत हे नाव ओळखलं जाऊ लागलं. फाइंडिंग आउट अबाउट द पास्ट. आता आपण भूतकाळाबद्दल माहिती घेऊयात. देर आर सेव्हरल वेज ऑफ फाइंडिंग आउट अबाउट द पास्ट. आता भूतकाळ जाणून घ्यायच्या खूप साऱ्या पद्धती आहेत, खूप सारे मार्ग आहेत. वन इज टू सर्च फॉर अँड रीड बुक्स दॅट वेअर रिटन लॉंग ॲगो. त्यातला एक भाग काय आहे, तर त्या काळामध्ये किंवा जुन्या काळामध्ये लिहिलेले बुक्स शोधणे आणि ते वाचणे. दीज आर कॉल्ड मनुस्क्रिप्ट्स बिकॉज दे वेअर रिटन बाय हँड. दिस कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड मनु मीन्स हँड. आता त्यांना मनुस्क्रिप्ट असं म्हणतात कारण ते हाताने लिहिलेले होते आणि ग्रीकमध्ये मनु म्हणजे हात. दीज वेअर युजली रिटन ऑन पाम लीफ or on the specially prepared bark of a tree known as the birch which grows in the Himalayas. आता हे जे मनुस्क्रिप्ट होते, म्हणजे जुन्या काळातली जी पुस्तकं लिहिलेली होती, तर ती पाम ट्री होतं. पाम ट्रीचं जे पान आहे, लीफ आहे अशा प्रकारचं, तर त्याच्यावरती लिहिलेलं असायचं, किंवा एक बर्च नावाचं जे झाडाचं खोड आहे, साल आहे, तर त्याच्यावरती असं हे लिहिलेलं असायचं.
जे की हिमालयामध्येच हे अशा बर्च ट्री आहे ते भेटतं आपल्याला. अ पेज फ्रॉम अ पाम लीफ मनुस्क्रिप्ट. इथं हे जे चित्र दाखवलेलं आहे ते पाम लीफचं आहे, ज्याच्यावरती मनुस्क्रिप्ट लिहिलेलं आहे. दिस मनुस्क्रिप्ट वॉज रिटन अबाउट 1000 years ago. तर हे जे मनुस्क्रिप्ट लिहिलेलं आहे तर ते हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. द पाम लीव्ज वेअर कट इन टू पेजेस अँड टाईड टुगेदर टू मेक बुक्स. आणि हे जे पाम झाडाचे जे पाने आहेत तर ते अशा प्रकारे कापली जायची आणि एकत्र बांधली जायची आणि त्याच्यापासून पुस्तक बनवलं जायचं. टू सी अ बर्च बार्क मनुस्क्रिप्ट टर्न टू पेज 35. जर तुम्हाला हे जे बर्च झाडाच्या बार्कपासून खोडापासून बनवलेलं मनुस्क्रिप्ट बघायचं असेल तर ते पेज नंबर 35 वरती दिलेलं आहे. तर आपण बघूयात. एक मिनिट. 27. हे बघा, हे जे इथं दाखवलेलं आहे ना हेच आहे हे. समजलं? Over the years, many manuscripts were eaten away by insects. Some were destroyed, but many have survived. आता खूप वर्ष झाली ना ह्या मनुस्क्रिप्ट लिहून, तर ही झाडाच्या पानांपासूनच लिहिलेलं होतं. तर ते काही इन्सेक्ट्सनी त्यातली काही पाने खाऊन टाकली, काही डिस्ट्रॉय झाली, पण त्यातली खूप सारी पाने जे आहेत ते अजूनही आहेत. ऑफन प्रिझर्व्ड इन टेम्पल्स अँड मोनॅस्टरीज. तर देवळांमध्ये मंदिरांमध्ये ते जतन करून ठेवलेली आहेत. दीज बुक्स डील्ट विथ ऑल काइंड्स ऑफ सब्जेक्ट्स, रिलिजियस बिलीफ्स अँड प्रॅक्टिसेस, द लाईव्ज ऑफ किंग्स, मेडिसिन्स अँड सायन्स. तर या पुस्तकांमध्ये काय लिहिलेलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवरची ही पुस्तके आहेत की रिलिजियस बिलीफ्स म्हणजे धार्मिक ज्या श्रद्धा आहेत त्या, प्रॅक्टिसेस म्हणजे धार्मिक प्रथा, राजांचे जीवन, मेडिसिन म्हणजे औषधे, सायन्स म्हणजे त्या काळातलं शास्त्र, याबद्दल त्याच्यामध्ये लिहून ठेवण्यात आलेलं आहे. बिसाइड्स देअर वेअर इपिक्स, पोएम्स अँड प्लेज. या व्यतिरिक्त तिथे महाकाव्य, इपिक्स म्हणजे महाकाव्य जसं रामायण, महाभारत, पोएम्स म्हणजे काव्य, कविता, प्लेज म्हणजे नाटके लिहिलेली आहेत. मेनी ऑफ दीज वेअर रिटन इन संस्कृत, others were in Prakrit, language used by ordinary people, and Tamil. त्यातले जे खूप सारे मनुस्क्रिप्ट आहेत ते संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत. काही जे आहेत ते प्राकृत भाषेत, प्राकृत म्हणजे जी सर्वसामान्य लोक भाषा बोलतात ती, आणि तमिळ भाषेमध्ये आहेत. वी कॅन ऑल्सो स्टडी इन्स्क्रिप्शन्स. These are writings on relatively hard surfaces such as stone or metal. तर आपण इन्स्क्रिप्शन सुद्धा अभ्यास करू शकतो. इन्स्क्रिप्शन्स म्हणजे काय तर हार्ड सरफेसवरती लिहिलेलं जे आहेत माहिती आहे तर त्याला इन्स्क्रिप्शन असं म्हणतात. जसं की स्टोन दगडावरती किंवा मेटल धातूवरती लिहिलेलं असतं ते. समटाईम्स किंग्स गॉट देअर ऑर्डर्स इन्स्क्राईब्ड सो दॅट पीपल कुड सी, रीड अँड ओबे देम. कधी कधी राजांना त्यांच्या जे आज्ञा आहेत, ऑर्डर आहेत त्या लोकांना सांगण्यासाठी, लोकांना कळण्यासाठी, वाचण्यासाठी, त्यांचं पालन करण्यासाठी असं दगडांवरती कोरायला लागायचं किंवा धातूवर कोरावं लागत असत. देअर आर अदर काइंड्स ऑफ इन्स्क्रिप्शन्स ॲज well where men and women including king and queens recorded what they did. आणि या व्यतिरिक्त अजून काही इन्स्क्रिप्शन आहेत ज्याच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष म्हणजे राजा असतील, राणी असतील, त्यांनी काय काय कामं केली ते लिहून ठेवलं जायचं. फॉर एक्झाम्पल, किंग्स ऑफन केप्ट रेकॉर्ड्स ऑफ विक्ट्रीज इन बॅटल. जसं की उदाहरण द्यायचं झालं, एक्झाम्पल द्यायचं झालं की राजांनी समजा एखाद्या युद्धामध्ये जिंकले तर ते तिथं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे, कोरून ठेवलेलं आहे दगडांवरती. कॅन यू थिंक ऑफ द ॲडव्हान्टेजेस ऑफ रायटिंग ऑन अ हार्ड सरफेस. जर असं एखाद्या हार्ड सरफेसवरती लिहून ठेवलं तर त्याचा काय फायदा आहे. अँड व्हॉट कुड हॅव बीन द डिफिकल्टीज. आणि त्याच्यामध्ये डिफिकल्टीज काय आहेत तर त्याच्यामध्ये फायदा काय आहे. जसं की आता आपण या मनुस्क्रिप्ट बघितलं त्या इन्सेक्टनी खाऊन टाकले, हो ना. म्हणजे त्यावेळेसची जी इम्पॉर्टंट माहिती होती, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती, ती गेली ना, आपल्याला समजलीच नाही. जर ह्या हार्ड सबस्टन्सवरती लिहून ठेवलं तर आपल्याला त्याची माहिती मिळेल, हो ना. आणि ह्याच्यातून डिफिकल्टीज काय आहेत बरं, सांगू शकाल का. तर डिफिकल्टीज या आहेत, एकतर अशा हार्ड सरफेसवर कोरणं खूप अवघड काम आहे आणि हे आपण इरेज करू शकत नाही जर काही चुकलं तर. देअर वेअर मेनी अदर थिंग्स दॅट वेअर मेड अँड यूज्ड इन द पास्ट. अजून काही गोष्टी आहेत ज्या
भूतकाळामध्ये वापरल्या बनवल्या गेल्या. दोज हू स्टडी दीज ऑब्जेक्ट्स आर कॉल्ड आर्चिओलॉजिस्ट. आणि त्या गोष्टींचा जो अभ्यास करतात त्यांना आर्चिओलॉजिस्ट असं म्हटलं जातं. दे स्टडी द रिमेन्स ऑफ बिल्डिंग्स मेड ऑफ स्टोन अँड ब्रिक, पेंटिंग्स अँड स्कल्पचर. ज्या बिल्डिंग्स दगड आणि विटांपासून बनलेल्या असतात आणि त्यांचे जे रिमेन्स राहिलेले आहेत, जे अवशेष राहिलेले आहेत, काही भाग राहिलेले आहेत, त्यांचा ते अभ्यास करतात. ज्या जुन्या पेंटिंग्स आहेत त्यांचा अभ्यास करतात. तसेच स्कल्पचर म्हणजे शिल्पकला, म्हणजे दगडामध्ये जे कोरीव काम केलं जातं ना, त्यांचा सुद्धा अभ्यास आर्चिओलॉजिस्ट करत असतात. दे ऑल्सो एक्सप्लोर अँड एक्सकॅवेट, dig under the surface of the earth to find tools, weapons, pots, pans, ornaments and coins. तर त्यांना जर शोधायचं असेल अजून काय काय होतं त्या काळामध्ये, त्यासाठी ते एक्सकॅवेट म्हणजे जमिनीच्या खाली खूप खालपर्यंत खोदकाम करतात. खोदून मग ते तिथे त्या काळामध्ये असलेली जी हत्यारे होती, वापरली जाणारी अवजारे होती, जी भांडी वापरली, दागिने वापरले किंवा कॉइन्स वापरले, तर याचा शोध घेतात. सम ऑफ दीज ऑब्जेक्ट्स मे बी मेड ऑफ स्टोन, अदर्स ऑफ बोन, बेक्ड क्ले ऑर मेटल. तर यातल्या ज्या मिळालेल्या गोष्टी होत्या त्या काही दगडांपासून, काही हाडांपासून बनलेल्या होत्या, काही भाजलेली माती किंवा धातूंपासून, मेटलपासून बनलेल्या होत्या. ऑब्जेक्ट्स दॅट आर मेड ऑफ हार्ड imperishable substances usually survive for a long time. ज्या वस्तू अशा हार्ड म्हणजे कडक, इम्पेरिशेबल म्हणजे ज्या कधीही नष्ट होत नाही, अशा सबस्टन्सेसपासून बनवलेल्या होत्या, त्या खूप वेळपर्यंत तशाच राहिल्या. आता इथे बघा, ह्या ज्या चित्रामध्ये दिसत आहे, या पिक्चरमध्ये दिसत आहे, अँड ओल्ड इन्स्क्रिप्शन आहे. जुन्या काळामधलं हे इन्स्क्रिप्शन आहे. दिस इन्स्क्रिप्शन डेट्स टू अबाउट 2250 years ago. ते 2250 वर्षांपूर्वीचं लिहिलेलं आहे. अँड वॉज फाउंड इन कंदाहार, प्रेझेंट डे अफगाणिस्तान. आणि हे आत्ताचं अफगाणिस्तान त्या काळातलं कंदाहारमध्ये भेटलेलं आहे. इट वॉज इन्स्क्राईब ऑन द ऑर्डर्स ऑफ द रूलर नेम्ड अशोका. आणि त्या काळचे जे राजे होते अशोका, सम्राट अशोका, तर त्यांच्या आज्ञेनुसार हे लिहिलेलं आहे. यू विल रीड अबाउट हिम इन चॅप्टर 7. सम्राट अशोकाबद्दल तुम्ही चॅप्टर 7 मध्ये अभ्यास कराल. व्हेन वी राईट एनिथिंग वी यूज अ स्क्रिप्ट. जेव्हा आपण काही सुद्धा लिहितो तेव्हा आपल्याला स्क्रिप्ट लागतं. स्क्रिप्ट म्हणजे काय, तर स्क्रिप्ट कन्सिस्ट ऑफ लेटर्स ऑर सायन्स. म्हणजे काय लिहायचं आहे ते तर आपल्याला माहिती पाहिजे ना, तर त्याला स्क्रिप्ट म्हणतात. तर ते स्क्रिप्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये अक्षरे असतात किंवा सायन्स असतात. वेन वी रीड व्हॉट इज रिटन ऑर स्पीक वी यूज अ लँग्वेज. आणि जे काही लिहिलेलं आहे, समजा ही अक्षरे आहेत, तर ते जेव्हा आपण वाचतो तेव्हा ती एक भाषा तयार होते. दिस इन्स्क्रिप्शन वॉज इन्स्क्राईब्ड इन 2 different scripts and language, Greek टॉप अँड अरेमिक बिलो, विच वेअर यूज्ड इन दीज एरियाज. आता हे जे इन्स्क्रिप्शन लिहिलेलं आहे ते 2 भाषांमध्ये, ते वरती ग्रीक भाषा वापरलेली आहे आणि खाली अरेमिक भाषा वापरलेली आहे, जे की त्या काळामध्ये तिथे वापरल्या जात होत्या. ठीक आहे. हे पिक्चर्स बघा. ह्या पिक्चर्समध्ये लेफ्टला हे जे पॉट आहे, अ पॉट फ्रॉम अन ओल्ड सिटी. तर जुन्या एका शहरामधलं हे पॉट आहे, त्या काळात वापरलं जाणारं. पॉट्स लाईक दीज वेअर यूज्ड अबाउट 4700 years ago. तर यासारखे जे पॉट्स होते ते 4700 वर्षांपूर्वी वापरले जात असत. आणि राईटला हे जे आहे अन ओल्ड सिल्वर कॉईन. हे सिल्वर कॉईन आहेत जुन्या काळामधले. कॉईन्स सच ॲज दिस वन वेअर इन यूज फ्रॉम अबाउट 2500 years ago. तर 2500 years पूर्वी, वर्षांपूर्वी अशा प्रकारचे चांदीचे कॉईन्स वापरले जात असत. इन व्हॉट वेज इज द कॉईन डिफरंट फ्रॉम द वन्स वी यूज टुडे. तर आताच्या आणि जुन्या कॉईन्समध्ये काय फरक आहे. आताचे कॉईन्स जे आहेत ते सर्कलमध्ये आहेत आणि हे चांदीचे होते. आताच्या आपण स्टीलचे किंवा वेगळ्या मेटलचे आपण कॉईन्स वापरतो आणि त्याच्यावरती मग आपली राजमुद्रा असते, नंबर असतो. ठीक आहे. Archaeologists also look for bones of animals, birds and fish to find out what people ate in the past. जे आर्चिओलॉजिस्ट आहे तर ते प्राण्यांचे, पक्ष्यांचे, माशांचे जे बोन्स आहेत, हाडे आहेत, तर त्यांचा सुद्धा अभ्यास करतात. कशासाठी, तर त्या काळामधील लोक काय खात होते तर हे जाणून घेण्यासाठी.
प्लांट्स रिमेन सर्वाईव्ह फार मोर रेअरली. आता ज्या वनस्पती आहेत तर त्या काही इतक्या काळापर्यंत सर्वाईव्ह जगू शकत नाहीत. सीड्स ऑफ ग्रेन्स ऑर पीसेस ऑफ वूड हॅव बीन बर्न, दे सर्वाईव्ह इन अ चार्ड फॉर्म. तर जे ग्रेन्स आहेत म्हणजे जे धान्य आहेत किंवा लाकडाचे काही तुकडे आहेत जे की जळलेले आहेत, तर ते जळलेल्या अवस्थेमध्ये तसेच राहिलेले आहेत. डू यू थिंक क्लॉथ इज फाउंड फ्रिक्वेंटली बाय आर्किओलॉजिस्ट? तुम्हाला असं वाटतं का की जे कापड आहे तर ते सुद्धा आर्किओलॉजिस्टने शोधलेलं आहे? तर हो, कापडाचा शोध सुद्धा त्या काळामध्ये वापरले जाणारे जे कापडाचे नमुने आहेत ते सुद्धा आर्किओलॉजिस्टला एक्सकॅव्हेट म्हणजे खूप खोदल्यानंतर सापडलेले आहेत. Historians, that is scholars who study the past, often use the word source to refer to the information found from manuscripts, inscriptions and archaeology. जे हिस्टोरियन्स आहेत म्हणजे जे इतिहास लिहिणारे इतिहासकार आहेत किंवा जे त्याचा अभ्यास करणारे जे स्कॉलर्स आहेत, विद्वान आहेत, तर ते एक शब्द वापरतात. तुम्ही नेहमी बघितलं असेल तर सोर्स हा शब्द वापरतात. तर सोर्स कशासाठी वापरतात? तर त्यांना मनुस्क्रिप्ट किंवा जे इन्स्क्रिप्शन जे दगडावरती कोरलेलं होतं किंवा आर्किओलॉजीमधून जी माहिती मिळालेली आहे तर ते त्याचा वापर करताना सोर्स म्हणजे कुठून आपल्याला ती माहिती मिळाली तर त्या सोर्सपासून असा उल्लेख करतात. वन सोर्सेस आर फाउंड, लर्निंग अबाउट द पास्ट बिकम्स अन ॲडव्हेंचर ॲज वी रिकन्स्ट्रक्ट इट बीट बाय बीट. जर आपल्याला सोर्सेस समजले, सोर्सेसचा शोध लागला तर जो भूतकाळाचा आपण अभ्यास करतो तर ते अजून ॲडव्हेंचरस होतं, आपल्याला खूपच इंटरेस्टिंग होतं. कारण आपण त्याचा बीट बाय बीट म्हणजे थोडं थोडं करून आपण ते रिकन्स्ट्रक्ट करत असतो. तो भूतकाळ जो आहे तो परत आपण तयार करत असतो. सो हिस्टोरियन्स अँड आर्किओलॉजिस्ट आर लाईक डिटेक्टिव्ज who use all these sources like clues to find out about our past. तर मग हे जे इतिहासकार आहेत किंवा आर्किओलॉजिस्ट आहेत तर ते एक डिटेक्टिव्ह सारखं काम करतात, जे की असे जे सोर्सेस मिळाले तर त्यांचा क्ल्यू म्हणून वापर करतात आणि त्याच्यामधून भूतकाळामधील सर्व माहिती गोळा करत असतात किंवा त्याचा अंदाज लावत असतात की त्या काळामध्ये असं झालेलं असेल. वन पास्ट ऑर मेनी. आता एकच भूतकाळ आहे का खूप सारे भूतकाळ आहेत, खूप सारे पास्ट्स आहेत? डिड यू नोटीस द टायटल ऑफ दिस बुक, अवर पास्ट? जे तुमचं पुस्तक आहे त्याचं तुम्ही टायटल बघितलं का? अवर पास्ट वन. म्हणजे आपला जो आहे जी माहिती आहे ती फक्त एकाच भूतकाळाबद्दल नाही आहे, एकाच जुन्या काळाबद्दल नाही, तर खूप साऱ्या गोष्टी आहेत जुन्या काळामध्ये घडलेल्या. वी हॅव यूज द वर्ड पास्ट इन plural to draw attention to the fact that the past was different for different groups of people. तर आपण इथे पास्टचा प्लुरल वापरलेला आहे, अनेक वचन वापरलेलं आहे पास्ट, कारण जे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पीपल होते, वेगवेगळ्या भागामध्ये किंवा वेगवेगळ्या काळामध्ये होऊन गेले तर त्यांचा सगळ्यांचा पास्ट आहे तो वेगवेगळा असणार आहे. तर त्याच्याकडे आपलं लक्ष जावं म्हणून आपण इथे पास्ट वापरलेला आहे. फॉर एक्झाम्पल, द लाईव्स ऑफ हर्डर्स ऑर फार्मर्स वेअर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ किंग्स अँड क्वीन्स. द लाईव्स ऑफ मर्चंट्स वेअर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ क्राफ्ट्स पर्सन अँड सो ऑन. जसं की जे हर्डर्स आहेत, मेंढपाळ आहेत किंवा शेतकरी आहेत तर त्यांचं जे जीवन आहे ते त्या काळच्या राजा राणींपेक्षा वेगळं असणार आहे. किंवा जे मर्चंट लोक ज्या प्रकारे, व्यापारी लोक ज्या प्रकारे राहत होती तर ते क्राफ्ट्स पर्सन जे कारागीर होतं त्यांच्या आयुष्यापेक्षा त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं असणार आहे. म्हणून प्रत्येकाचा पास्ट वेगवेगळा आहे. Also, as is true even today, people follow different practices and customs in different parts of the country. आणि आता सुद्धा हे खरं आहे की वेगवेगळ्या भागामधले लोक जे आहेत ते वेगवेगळ्या रूढी, परंपरा किंवा प्रथा पाळतात. फॉर एक्झाम्पल, टुडे मोस्ट पीपल लिव्हिंग इन द अंदमान आयलँड गेट देअर ओन फूड बाय फिशिंग, हंटिंग अँड कलेक्टिंग फॉरेस्ट प्रोड्यूस. जसं की आताच्या काळामधले जे अंदमान आयलँडवरती लोक राहतात तर ते फिशिंग, मासेमारी करतात, हंटिंग, शिकार करतात आणि फॉरेस्टमधून जे काही, जंगलातून त्यांना जे काही भेटेल ते गोळा करतात. बाय कॉन्ट्रास्ट, मोस्ट पीपल लिव्हिंग इन द सिटीज डिपेंड ऑन अदर्स फॉर सप्लायज ऑफ फूड. त्याचप्रमाणे जे शहरामध्ये लोक राहतात तर ते वेगवेगळ्या ते दुसऱ्या लोकांवरती अन्नासाठी अवलंबून असतात. जसं की शेतकरी असेल त्याच्यावरती अवलंबून आहेत. डिफरन्सेस सच ॲज दिस एक्साइटेड इन द पास्ट ॲज वेल. अशाच प्रकारचे जे डिफरन्सेस आहेत ते पास्टमध्ये सुद्धा होते.
बिसाइड्स देअर इज अनदर काइंड ऑफ डिफरन्स. अजून सुद्धा वेगळ्या प्रकारचा फरक आहे. वी नो अ ग्रेट डील अबाउट किंग्स अँड द बॅटल्स दे फॉट बिकॉज दे केप्ट रेकॉर्ड्स ऑफ देअर विक्ट्रीज. आपल्याला जे जुन्या काळामधले राजा आहेत त्यांनी जे युद्ध लढले त्याच्यामध्ये जे विजयी झाले तर त्याच्याबद्दल माहिती आहे, कारण त्यांनी ते इन्स्क्रिप्ट करून ठेवलेलं आहे, ते लिहून ठेवलेलं आहे, त्याचे रेकॉर्ड ठेवलेले आहेत. जनरली ऑर्डिनरी पीपल सच ॲज हंटर्स, फिशिंग फोक, गॅदरर्स, फार्मर्स अँड हर्डर्स डिड नॉट कीप रेकॉर्ड्स ऑफ व्हॉट दे डीड. त्याचप्रमाणे जे सर्वसामान्य लोक आहेत, जसे की शिकारी असतील, मासेमारी करणारे लोक आहेत, अन्न गोळा करणारे लोक, शेतकरी, मेंढपाळ, यांनी त्यांचे रेकॉर्ड त्यांनी काय केलं ते लिहून ठेवलेलं नाहीये. हा सुद्धा खूप मोठा फरक आहे. व्हाईल आर्किओलॉजी हेल्प्स अस टू फाइंड आउट अबाउट देअर लाईव्स, देअर इज मच दॅट रिमेन्स अननोन. आणि मग आर्किओलॉजिस्ट हेच काम करतात, ज्याच्याविषयी आपल्याला माहिती नाहीये ते कशा प्रकारे जीवन जगले, तर हे माहिती गोळा करण्याचं काम जे आहे ते आर्किओलॉजिस्ट करत असतात. व्हॉट डू डेट्स मीन? आता हे जे डेट्स आहेत, तारखा आहेत, त्याचा अर्थ काय होतो? इफ समबडी आस्क यू द डेट, यू विल प्रोबॅबली मेन्शन द डे, मंथ अँड इयर 2000 अँड समथिंग. जर तुम्हाला आता कुणी तारीख विचारली, डेट विचारली, तर तुम्ही काय सांगता? डे सांगता, कोणत्या मंथ चालू आहे ते सांगता आणि इयर सांगता, जसं की 2024 आता चालू आहे त्याप्रमाणे. दीज इयर्स आर काउंटेड फ्रॉम द डेट जनरली असाइन्ड टू द बर्थ ऑफ जीजस क्राइस्ट, द फाउंडर ऑफ ख्रिस्टॅनिटी. तर हे जे इयर्स आहेत तर ते आपण कसे काउंट करतो? तर जे जीजस क्राइस्ट आहेत त्यांच्या जन्मानंतरचे जे हे इयर्स आपण काउंट केलेले आहेत, जे की ख्रिस्टॅनिटी म्हणजे ख्रिश्चन धर्माचे फाउंडर आहेत, संस्थापक आहेत, त्यांच्या जन्मानंतरचे हे वर्ष. म्हणजे आता समजा 2024 इयर चालू आहे, तर हे जीजस क्राइस्टच्या जन्मानंतरचे 2024 इयर्स आहेत. सो 2000 मीन्स 2000 इयर्स आफ्टर द बर्थ ऑफ क्राइस्ट. म्हणजे जसंच की 2000 इयर म्हणजे काय? जीजस क्राइस्टच्या जन्मानंतरचे 2000 इयर्स. ऑल डेट्स बिफोर द बर्थ ऑफ क्राइस्ट आर काउंटेड बॅकवर्ड्स अँड युजली हॅव द लेटर्स BC बिफोर क्राइस्ट ॲडेड ऑन. आणि आता हे 2024 इयर चालू आहे जीजस क्राइस्टच्या बर्थ नंतरचं, पण त्याच्या अगोदरचे जे इयर्स आहेत तर ते आपण त्याच्या आधी आपण BC लिहितो, म्हणजे बिफोर क्राइस्ट, म्हणजे त्यांचा जन्म होण्या अगोदरचे इयर्स, आणि ते बॅकवर्ड काउंट केले जातात. 1 BC म्हणजे बिफोर क्राइस्ट 1 इयर, बिफोर क्राइस्ट 2 इयर, म्हणजे असं आपण उलटं काउंट करत जातो. In this book, we will refer to dates going back from the present using 2000 as our starting point. या पुस्तकामध्ये आपण 2000 इयरला आपला स्टार्टिंग पॉईंट पकडणार आहोत आणि मग मागे मागे जाणार आहोत. ठीक आहे. आता लेटर्स विथ डेट्स. आता आपण बघतो की डेट सोबत काही लेटर्स लिहिलेले असतात, तर त्याचा अर्थ काय आहे? BC स्टँड्स फॉर बिफोर क्राइस्ट. आत्ताच आपण बघितलं BC म्हणजे काय? बिफोर क्राइस्ट. येशू ख्रिस्ट आहेत, जीजस क्राइस्ट आहेत, त्यांच्या जन्मा अगोदरचे जे इयर आहेत त्याच्या अगदी आपण BC लिहितो. यू विल समटाइम्स फाइंड AD बिफोर डेट्स. आता कधी कधी आपल्याला AD दिसतं डेट्सच्या अगोदर लिहिलेलं. दिस स्टँड्स फॉर 2 लॅटिन वर्ड्स, ॲनो डोमिनी. तर हे A फॉर ॲनो आणि D फॉर डोमिनी, हे जे लॅटिन वर्ड्स आहेत तर त्याचे लेटर्स घेतलेले आहेत. मिनिंग इन द इयर ऑफ द लॉर्ड, दॅट्स मीन्स क्राइस्ट. म्हणजे याचा अर्थ की हे देवाच्या इयरमधले आहेत, म्हणजे क्राइस्टच्या इयरमधले आहेत. सो 2012 कॅन ऑल्सो बी रिटन ॲज AD 2012. म्हणजे आपण आता जे क्राइस्टच्या जन्मानंतरचे जे इयर पकडतो की नाही, तर तिथे आपण AD लिहितो 2012. समजलं? समटाइम्स CE इज यूज्ड इन्स्टेड ऑफ AD अँड BCE इन्स्टेड ऑफ BC. कधी कधी ADच्या अगोदर आपण ADच्या ऐवजी CE लिहिलेलं बघतो आणि BCच्या ऐवजी BCE लिहिलेलं बघतो. म्हणजे द लेटर CE स्टँड फॉर कॉमन इरा. CE म्हणजे काय? C फॉर कॉमन, E फॉर इरा, अँड BCE म्हणजे बिफोर कॉमन इरा. ठीक आहे.
तर वी यूज दिस टर्म्स बिकॉज द क्रिस्टियन इरा इज नाऊ यूज्ड इन मोस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आता आपण हे जे पकडतो की नाही क्राइस्टच्या जन्मानंतरचे इयर्स, तर हे खूप साऱ्या कंट्रीजमध्ये हे फॉलो केलं जातं आणि म्हणून त्याला कॉमन इरा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्ता जे प्रेझेंट इयर आहेत तर ते कॉमन इरा म्हणून सुद्धा आपण लिहितो, CE सुद्धा लिहितो आणि AD सुद्धा लिहितो. आणि जे BC आहेत तर ते BC सुद्धा लिहितो आणि BCE ह्या दोन्हीचा अर्थ सेमच आहे. इन इंडिया वी बिगॅन युझिंग दिस फॉर्म ऑफ डेटिंग फ्रॉम अबाउट 200 years ago. तर भारतामध्ये आपण या प्रकारचे जे डेटिंगचा फॉर्म आहे तो 200 वर्षापासून लिहित आहोत. अँड समटाइम्स द लेटर्स BP मिनिंग बिफोर प्रेझेंट आर युज्ड. कधी कधी BP म्हणजे आताच्या अगोदर असं सुद्धा आपण वापरतो. फाइंड 2 dates मेन्शन्ड ऑन पेज 3. विच सेट ऑफ लेटर्स वुड यू यूज फॉर देम. आता पेज नंबर 3 वरती काही डेट्स वापरलेले आहेत. आपण पेज नंबर 3 काढूयात. तर इथे काय वापरलेलं आहे? 4700 years ago म्हणजेच बिफोर क्राइस्ट आहे. म्हणजे जीजस क्राइस्टच्या जन्मा अगोदरचे हे इयर्स आहेत म्हणून आपण त्याला BC वापरू शकतो किंवा BCE सुद्धा लिहू शकतो. त्याचप्रमाणे 2500 years ago म्हणजे हे सुद्धा बिफोर क्राइस्टच आलं. BC वापरू शकतो का BCE वापरू शकतो. समजलं? तर अशा प्रकारे हा लेसन इथे संपलेला आहे. इथे तुम्हाला नवीन कीवर्ड्स दिलेले आहेत तर ते बघा तुम्ही. हे नवीन शब्द हे शब्द जे आहेत ते तुम्हाला माहीत नाही आहेत, हे नवीन आलेले आहेत. समजलं? बाय बाय.